गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज थर्ड लेक्चर पाहतो आपण कम्प्युटर ग्राफिक्सचं. फर्स्ट चॅप्टर आहे आपला इंट्रोडक्शन टू कम्प्युटर ग्राफिक्स. आपण काल 2 लेक्चर टाकले होते. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण कम्प्युटर ग्राफिक्स काय असं समजून घेतलं किंवा कम्प्युटर्स म्हणजे काय, म्हणजे हा चॅप्टर्स पूर्ण कम्प्युटर ग्राफिक्सपर्यंत समजूनच घ्यायचंच आहे आपल्याला. परंतु कम्प्युटर म्हणजे काय किंवा ग्राफिक्स म्हणजे काय असतं आणि कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय, आपण कालच्या पार्टमध्ये आपण ते समजून घेतलं. किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टँडर्ड तिथं यूज केले जातात किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचे ऑपरेशन्स यूज केले जातात, आपण ते कालच्या फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलं. त्यानंतर सेकंड लेक्चर सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्या लेक्चरमध्ये आपण छोट्या छोट्या टर्म पाहिल्या की त्या ग्राफिक्समध्ये यूज होतात. मग पिक्सेल म्हणजे काय असतं, फ्रेम बफर म्हणजे काय असतं, कलर डेप्थ म्हणजे काय असतं, किंवा बीट मॅप म्हणजे काय असतं, किंवा APX मॅप म्हणजे काय असतं, किंवा पिक्सेल मॅप म्हणजे काय असतं, नंतर इंटरलॅसिंग काय असतं, किंवा पिक्सेल फॅसिंग काय असतं, डॉट पीस, डिस्प्ले एरिया, रिफ्रेश रेट, ह्या छोट्या छोट्या टर्म 13-14 टर्म होत्या त्या इतक्या महत्त्वाच्यात. आणि लक्षात घ्या त्याच्यावरच आपण त्या कॉमन टर्म पहिल्या 2 लेक्चरच आपण इंटरनल घेतलेली, लक्षात घ्या. तर आज आपण पुढील कॉम्पोनंट्स म्हणजे कम्प्युटर ग्राफिक्समध्ये कशा प्रकारचं ग्राफिक्स यूज केलं जातं किंवा कशा प्रकारचं कॉम्पोनंटनी बनलेलं आहे किंवा कशा प्रकारचं मॉडेल राहतं, तर आपण पाहणार ग्राफिक्स सिस्टीम किंवा कॉम्पोनंट ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स. कम्प्युटर ग्राफिक्स सिस्टीम यूज करत असताना इट इज इंटरॅक्टिव्हली डिव्हाइसेस आहेत किंवा हायली इंटरॅक्टिव्ह आहेत, की बाहेरला असतील, आतील असतील, किंवा आर्म्स असतील, रोबोटिक्स असतील, सिस्टीम असेल तर फोरम असतात, अप्पर असतात, लोअर असतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपमध्ये आपल्याला सिस्टीम कम्प्युटर ग्राफिक्सची यूज करायची. मग ग्राफिक्स सिस्टीमचा तिथं यूज काय, इट इज इफेक्टिव्हली डिझायनिंग झालं पाहिजे. ॲनिमेशनमध्ये ग्राफिक्सचा यूज केला जातो किंवा ॲस्ट्रॉनॉटमध्ये असेल किंवा एज्युकेशन सिस्टीममध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी ग्राफिक सिस्टीमचा यूज केला जातो. परंतु ही ग्राफिक सिस्टीम कशा प्रकारचं मॉडेल असेल किंवा कशा प्रकारची सिस्टीम मॉडेल असेल, इट इज अ हाय लेवल ऑफ कॉम्पोनंट्स किंवा कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क. कम्प्युटर ग्राफिक्स इट इज अ हायली कन्सेप्च्युअल म्हणतो मी, इट इज अ इंटरनल थिंग्स, इट इज अ कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क. कोणाकरिता, तर इंटरॅक्टिव्ह डिव्हायसेससाठी किंवा इंटरॅक्शन्स होणाऱ्या गोष्टीवर. किंवा माऊस असेल, एखादी गोष्ट आपण क्लिक करतो किंवा व्हिडिओ गेम खेळतो आपण, किंवा मॉनिटरवर एखादी स्क्रीन दिसती किंवा इमेज दिसती, हाऊ, तर युजिंग अ ग्राफिक सिस्टीम. मग ग्राफिक सिस्टीम कशा प्रकारची आहे, तर ग्राफिक सिस्टीममध्ये 2 लेवल आहेत, एक हार्डवेअर लेवल आणि एक सॉफ्टवेअर लेवल. हार्डवेअर लेवलमध्ये आपलं मशीन असेल किंवा आउटपुट डिव्हायसेस असतील, इनपुट डिव्हायसेस, इट इज इंटरॅक्टिव्ह डिव्हायसेस. म्हणजे इनपुट डिव्हायसेस काय असतील, माऊस असेल, तुमचा टचपॅन असेल किंवा व्हॉटेवर, म्हणजे इट इज हार्डवेअर लेवल. त्यानंतर तुमचा मॉनिटर असेल किंवा PC असेल, प्रिंटर असेल, इट इज अ हार्डवेअर लेवल ऑफ पार्ट. कम्प्युटर काय रिसीव्ह करणार आहे, इनपुटकडून काहीतरी डेटा रिसीव्ह करणार आहे आणि तो काय करणार आहे, आउटपुट डिव्हायसेसवर डिस्प्ले करणार आहे किंवा एखाद्या स्क्रीनवरती डिस्प्ले करणार आहे. म्हणजे इनपुट घेणार, त्याच्यावर प्रोसेसिंग होणार आणि ते काय होणार आहे, आउटपुट डिव्हायसेसवर डिस्प्ले होणार आहे. म्हणजे इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. म्हणजे इनपुट कोणाकडून तर घेतो आहे तो, मग इनपुट घेत असताना त्यात काय इंटरॅक्शन होतं आहे का, तिथं काय सिस्टीम आहे का, एखादी इमेज डिस्प्ले होत असेल, एखादा कर्व डिस्प्ले होत असेल किंवा एखादा इलिप्स डिस्प्ले होत असेल, हाऊ, किती पिक्सेल आहेत, किती त्याची स्ट्रेंथ आहे, ती इमेज छोटी आहे का, मोठी आहे का, त्याची क्वालिटी काय आहे, त्याच्यावर सगळं इंटरॅक्ट होऊन ती डिस्प्ले कशावर होती तर आपल्या मॉनिटरवर असेल किंवा एखाद्या स्क्रीनवर असेल. इट इज अ हार्डवेअर लेवल पार्ट. हार्डवेअर लेवल काय म्हणतो, कम्प्युटर रिसीव्ह द इनपुट फ्रॉम द इंटरॅक्टिव्ह डिव्हायसेस अँड शोज द इमेज ऑन अ स्क्रीन. हार्डवेअर लेवलचं काम काय, इनपुट घेणं आणि आउटपुट
घेणं म्हणजे हार्डवेअर करून घेणं, हार्डवेअर करून देणं, परंतु मध्ये काहीतरी सॉफ्टवेअर असेल, मध्ये काहीतरी सिस्टीम असेल. दिस इज द सॉफ्टवेअर लेवल. सॉफ्टवेअर लेवलमध्ये 3 टाईप आहेत, लेवल आहेत: ॲप्लिकेशन प्रोग्राम, ॲप्लिकेशन मॉडल आणि ग्राफिक्स सिस्टीम. ॲक्च्युअल आपला स्टडी हा ग्राफिक सिस्टीमचा करायचा आहे, कारण इथं अल्गोरिदम बसवलेले असणार आहेत. लाईन ड्रॉ करायचं असेल किंवा DD अल्गोरिदम असेल का, म्हणजे वेगवेगळ्या टाईपमध्ये ट्रान्सफॉर्मेशन, क्लिपिंग, ह्या हजारो त्याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अल्गोरिदम आहेत. आणि त्या अल्गोरिदम थ्रू काय केलं जातं, ते डिव्हायसेस इंटरॅक्ट होतात आणि आउटपुट डिस्प्ले होत असतं. तर ॲप्लिकेशन प्रोग्रॅममध्ये ॲप्लिकेशन मॉडेल डेव्हलप केलं जातं. म्हणजेच एखादं मॉडेल क्रिएट करत असताना तो क्रिएट करल, मॅन्युप्युलेट करल, रिट्रीव करल, डेटा स्टोअर करण्याचं काम करल. म्हणजे ॲप्लिकेशन मॉडेल किंवा ॲप्लिकेशन प्रोग्राम जसं करल तसं ॲप्लिकेशन मॉडेल तयार होत असतं. जर काय डेटा घेतला, काय स्क्रीन घेतली किंवा काय टेक्स्ट घेतलं, तर ॲप्लिकेशन मॉडेल कोणानुसार काम करल, ॲप्लिकेशन प्रोग्रामनुसार काम करल. तो डेटा स्टोअर करण्याचं काम किंवा डेटाबेसमध्ये स्टोअर करण्याचं काम हे ॲप्लिकेशन मॉडेल करल. वेगवेगळ्या प्रकारचे डेटा आहेत, डेटाबेसेस, त्याचं काम किंवा जो काय ॲप्लिकेशन प्रोग्राम जसं म्हणणार की असा असा डेटा स्टोअर कर, ॲप्लिकेशन मॉडेल काय करेल, तसा तसा डेटा घेईल आणि डेटाबेसमध्ये स्टोअर करेल. तो म्हणून मला तसा तसा डेटा रिट्रीव पाहिजे, तो तसाच डेटा काय करेल, रिट्रीव करेल आणि ॲप्लिकेशन प्रोग्रामला देईन. तिथून पुढं कम्प्युटर ग्राफिक सिस्टीमकडे डेटा दिला जातो. कारण ॲक्च्युअल इफेक्ट म्हणा किंवा ॲक्च्युअल जो RGB कलर आहे किंवा ती इमेज ज्यावेळेस स्क्रीन डिस्प्ले होईल त्यावेळेस नाही का ह्याच्यामध्ये RGBचं अल्गोरिदम राहील, कारण कलर मॉडेलिंग राहतं. अशा प्रकारचे ह्या ग्राफिक सिस्टीम थ्रू हार्डवेअर लेवलला डेटा डिस्प्ले होतो. इंटरॅक्टिव्ह डिव्हायसेस होईल, इंटरॅक्टिव्ह डिव्हायसेस थ्रू ग्राफिक सिस्टीमला काम होईल, परंतु ॲप्लिकेशन जसं प्रोग्राम करल किंवा जसं आपण ॲप्लिकेशन प्रोग्राम राईट करणार आहे त्यानुसार ॲप्लिकेशन मॉडेल वर्क करल आणि ॲप्लिकेशन मॉडेल थ्रू ॲप्लिकेशन प्रोग्राममध्ये जाईल, ग्राफिक सिस्टीममध्ये जाईल आणि देन टू हार्डवेअर लेवलला किंवा PCला किंवा त्या आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होईल. इट इज अ सिम्पल ग्राफिक सिस्टीम. हार्डवेअर लेवल अँड सॉफ्टवेअर लेवल. ग्राफिक सिस्टीमचे 2 पार्ट्स, हार्डवेअर लेवल, सॉफ्टवेअर लेवल. हार्डवेअर लेवलला काय होणार आहे, डेटा घ्यायचं आणि द्यायचं. सॉफ्टवेअर लेवलला त्याच्यावर काम होणार आहे, वर्क होणार आहे, क्रिएट करणार आहे, डेव्हलप करणार आहे, मॅनिप्युलेट करणार आहे, ऑपरेशन करणार आहे. सगळ्या प्रकारचं वर्क ॲप्लिकेशन प्रोग्राममध्ये होणार आहे. कारण ॲप्लिकेशन प्रोग्राम ॲप्लिकेशन मॉडेलला यूज करतो. ॲप्लिकेशन मॉडेल एकदा यूज झालं की तिथून पुढचं सगळं काम ग्राफिक सिस्टीमकडे जातं आणि ग्राफिक सिस्टीम थ्रू, कारण ग्राफिक सिस्टीम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ह्यातला मधला तो काय आहे, वाय. वेगवेगळ्या प्रकारचे ओपन जेल, वेगवेगळ्या प्रकारचे ओपन जेल्स ह्याच्यामध्ये काय केले, स्टँडर्ड यूज केले जातात. कारण बिल्ट इन प्रोग्रामिंग इथं बऱ्यापैकी किंवा बिल्ट इन लायब्ररीज यूज केल्या जातात. इट इज अ ग्राफिक सिस्टीम. त्याचबरोबर वेगवेगळे रिप्रेझेंटेशन्स, म्हणजे ह्या ग्राफिक सिस्टीममध्ये किंवा आपण ज्यावेळेस पुढं जाणार आहोत 4थ्या, 5व्या, 6व्या चॅप्टरमध्ये, त्या चॅप्टरमध्ये आपण ग्राफिकली वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन पाहणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे अल्गोरिदम पाहणार आहोत. मग तुमचा लाईन ड्रॉइंगचा असू द्या, सर्कलचा असू द्या, पॉलिगॉनचा असू द्या, रेक्टेंगलच्या बाबतीत असू द्या, इलिप्सच्या बाबतीत असू द्या, प्रत्येक वेगवेगळ्या टाईप मॅथेमॅटिकली, ते पण कसं मॅथेमॅटिकली ऑपरेशन आहेत हे सर्व. कारण मॅथेमॅटिकली अल्गोरिदम डेव्हलप केले की किंवा एखादा कर्व कसा फाइंड होईल. तुम्हाला नाही का 11वी 12वीला कर्वचा फॉर्म्युला माहीत पाहिजे किंवा सर्कल ड्रॉ करायचा असेल तर मला रेडियस माहीत पाहिजे किंवा सर्कलचा फॉर्म किंवा सगळं सर्कम्फरन्स असेल किंवा काय असेल हे सगळे फॉर्म मला माहीत पाहिजे. रेक्टेंगल फाइंड करायचं असेल तर रेक्टेंगलचा मला फॉर्म्युला असतो, रेक्टेंगलचा फॉर्म्युला मला माहीत पाहिजे. पॉलिगॉनचा फॉर्म्युला मला माहीत पाहिजे, इलिप्सचा फॉर्म्युला मला माहीत पाहिजे. असे वेगवेगळे मॅथेमॅटिकली त्या गोष्टी मला माहिती असाव्यात, तरच मी अल्गोरिदम काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. किंवा जो डेव्हलप केलेला आहे त्याच्यावरून मी काय करू शकतो, तो अल्गोरिदम समजून घेऊन कशा प्रकारची इलिप्स ड्रॉ होणार आहे किंवा कशा प्रकारचं सर्कल ड्रॉ होणार आहे किंवा कशा प्रकारची लाईन ड्रॉ होणार आहे हे डिपेंड्स ऑन त्या अल्गोरिदमवर असते. वेगवेगळ्या प्रकारचे इंटरॅक्शन आहेत, इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस, काय लॉजिकल आहेत, काय फिजिकल आहेत, हे सगळे चॅप्टर पाहिजेत आपल्याला. थर्ड चॅप्टरमध्ये तर आपले सगळे इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस पाहिजे. सेकंड थर्ड चॅप्टरमध्ये
त्यानंतर नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे, 2D ट्रान्सफॉर्मेशन असणे, त्याच्यावरचे ऑपरेशन असतील, रोटेशन असेल, रिफ्लेक्शन असेल, स्केलिंग असेल, शेअरिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन, 2D ट्रान्सफॉर्मेशन असेल, 3D ट्रान्सफॉर्मेशन असेल, ॲफिन ट्रान्सफॉर्मेशन असेल, होमोजिनियस ट्रान्सफॉर्मेशन असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत. ते चॅप्टर वाईज आहेत. आपण हे सगळा पार्ट असा चॅप्टर वाईज आहे, तो आपण त्यावेळेस आपण पाहणार आहोत. परंतु हे सगळं मॅथमॅटिकली ज्यावेळेस 4 चॅप्टरपासून स्टार्ट होईल त्यावेळेस ॲक्च्युअल अल्गोरिदम चालू होतील, या ॲक्च्युअल कम्प्युटर ग्राफिक्सचं काम चालू होतं. ठीक आहे. इट इज अ ग्राफिक सिस्टीम किंवा हे सगळे कॉम्पोनंट्स आहेत. हे इंटरॅक्टिव्हली काय आहेत, सगळे कॉम्पोनंट आहेत, ते आपल्याला माहिती असावे. आणि इट इज अ चॅप्टर वाईज, कारण का इट इज अ फर्स्ट चॅप्टर इज ओव्हरऑल इंट्रोडक्शन. देन computer graphics has 2 types, interactive and non-interactive. Interactive devices means interactive computer graphics means active computer graphics. म्हणजे कशा प्रकारचं ग्राफिक सिस्टीम, ज्यावेळेस आपण मोबाईलवर गेम खेळतो किंवा व्हिडिओ गेम खेळतो आपण, त्यावेळेस आपण काय करतो, त्या स्क्रीनला किंवा त्या मॉनिटरला किंवा त्या डिव्हाइसला आपण काय करत असतो, मॅनेज करत असतो. इट इज ॲक्टिव्ह, इट इज इंटरॅक्टिव्ह. म्हणजे आपण त्या डिव्हाइसशी डायरेक्टली लाईव्हली इंटरॅक्ट करत असतो. तुम्ही गेम खेळताय, तुम्ही त्या डिव्हाइसला किंवा त्या टूल्सला काय करत असता, हँडल करत असता. इट इज अ इंटरॅक्टिव्ह डिव्हाइसेस. नॉन इंटरॅक्टिव्ह डिव्हाइसेस म्हणजे आपण त्याला काय करत नाही, हँडनी यूज करत नाही किंवा हँडल करत नाही. किंवा टी व्हीला आपण एखादा पिक्चर पाहत असेल तर आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही, तर आपण फक्त व्हिडिओ पाहणार. इट इज अ इंटरॅक्टिव्ह डिव्हाइस किंवा त्याला काय म्हटलं जातं, पॅसिव्ह. इंटरॅक्टिव्ह किंवा ॲक्टिव्ह कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय, जी गोष्ट हाताने हँडल केली जाते दॅट इज कॉल्ड इंटरॅक्टिव्ह डिव्हाइसेस. जी गोष्ट हाताने हँडल करता येत नाही किंवा फक्त आपण फक्त पाहू शकतो दॅट इज कॉल्ड इंटरॅक्टिव्ह कम्प्युटर ग्राफिक्स किंवा त्याला पॅसिव्ह कम्प्युटर ग्राफिक्स म्हटलं जातं. ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर ग्राफिक्समध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे की नाही का, जेवढे काय ओव्हरऑल इंडियामध्ये किंवा जगामध्ये जेवढ्या गोष्टी दिसत आहेत त्या आता कम्प्युटर ग्राफिक्स किंवा एज्युकेशनल ऑफ कम्प्युटरचा यूज करून सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या जातात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ॲप्लिकेशन यूज केले जातात ग्राफिकचे. तर बरेच आहेत. DTP म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंग असेल किंवा तुमचा न्यूजपेपर असेल किंवा काय असेल, अशा सगळ्या ठिकाणी कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज केला जातो. DTP फायनल म्हणजे ग्राफिक्स राहतं ते. GUI ग्राफिकल युजर इंटरफेस, वेगवेगळे GUI तयार करण्यासाठी ह्या ग्राफिक सिस्टीमचा यूज केला जातो. मेडिकल सिस्टीममध्ये म्हणजे डॉक्टरमध्ये किंवा मेडिकल सिस्टीममध्ये ॲप्लिकेशनचा यूज केला जातो. किंवा आज तुम्ही ऑक्सिजन लावत असाल किंवा तुमचं नाही का शुगर चेक करत असाल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ब्लड टेस्ट करत असाल, सगळ्या ठिकाणी ह्या मेडिकल थिंग्समध्ये कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी कम्प्युटर आर्ट्समध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत, वेगवेगळे नाही का स्टँडर्ड आहेत, वेगवेगळे ओपन जेल आहेत, त्या ठिकाणी कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज केला जातो. त्यानंतर प्रेझेंटेशन किंवा बिझनेस, मला काय प्रेझेंटेशन करायचं असेल किंवा बिझनेस थिंग्स मांडायचे असेल तरी मी सर्वात जास्त कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज केला जातो. कम्प्युटर ॲडेड डिझायनिंग म्हणजे CAD म्हणजे एअरक्राफ्ट किंवा बिल्डिंग किंवा ॲटोमोबाईल्स अशा ठिकाणी तुम्हाला जर एखादं डिझाईन तयार करायचं असेल किंवा एखाद्या बिल्डिंगचं डिझाईन करायचं असेल 3D 2D, तर आपण कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज केला जातो. आज प्रत्येक सिस्टीम तयार करायची असेल किंवा एखादी बिल्डिंग तयार करायची असेल किंवा एखादं एअरक्राफ्ट तयार करायचं असेल किंवा एखादं ॲटोमोबाईल्स किंवा एखादी कार तयार करायची असेल तर त्याचं ग्राफिकली रिप्रेझेंटेशन तयार केलं जातं आधी. त्यानंतर कम्प्युटर गेम किंवा एंटरटेनमेंटमध्ये त्याचा यूज केला जातो. किंवा आज सर्वात जास्त कम्प्युटर ॲडेड लर्निंग म्हणजे CAL म्हणजे सगळ्यात जास्त एज्युकेशन सिस्टीममध्ये त्याचा काय केला जातो, आज यूज केला जातो. टीचिंग अँड लर्निंग प्रोसेसमध्ये कम्प्युटरचा यूज केला जातो. ॲनिमेशनचा यूज केला जातो. ॲनिमेशनमध्ये कम्प्युटर ग्राफिक्स 70 ते 80% यूज झालं जातं, पूर्ण इफेक्टिव्हली असतं. त्यानंतर कार्टोग्राफी म्हणजे वेगवेगळे प्रकारचे मॅप असतील, लोकेशन फाईंड करायचं असेल तर आज कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज केला जातो. त्यानंतर सिम्युलेशन किंवा व्हर्च्युअली इमेजेस, इट इज अ यूज इन ॲस्ट्रोनॉट किंवा एअरक्राफ्ट किंवा एअरलाईनमध्ये
किंवा जर खाली पाणबुड्या असतील, अशा ठिकाणी सर्व ठिकाणी ह्या सिम्युलेशनचा किंवा कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज केला जातो. म्हणजे वेगवेगळ्या ॲप्लिकेशन आहेत, ह्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज केला जातो. आज आपण ग्राफिक सिस्टीम म्हणजे काय समजून घेतले, जे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स कोणते कोणते असतात ते समजून घेतलं, किंवा त्याचे टाईप्स काय असतो कम्प्युटर ग्राफिक्सचा आणि त्याचे ॲप्लिकेशन काय असतात हे आपण आजच्या लेक्चरमध्ये फाइंड केलं. ओके, थँक्यू.